तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं दीक्षा डेलीज ब्लॉग या चॅनलवरती. तर आता मी ब्लॉगची सुरुवात दुपारी केली आहे. आता जेवण करायचं आहे आणि या दोघांचा राडा तिकडे चालला आहे. खेळत होते म्हणजे खेळतातच. जेवण करायचे आता. तुम्हाला दाखवते त्यांची आपटाझपटी काय चालली आहे ती. बघितलं का? बघा तिकडचं काय हे तर डोकं उठूनच गेले माझं. कुठं ठेवावं की काय करावं की काय कळना. आणि हे बघितलं का? ठेव का हे भांडे, हांडान, कळशीन, तेव्हा का त्याच्या हातामध्ये वाटी, हे सगळं घेऊन हे बसले तिकडं आपटाभट्टी करत. बघितलं का? असं पाहिजे ते खेळणं बिळणं तसलं काय नको असतं. हे असले भांडे आपटा झपट हे असलं पाहिजे. राडाच राडा पाहिजे. आणि दुपारच्या जेवणाला काय बनवलंय? आज बनवलंय हे बघा इकडं हे त्या दिवशी इस्त्री केलेले शर्ट. हे इथं पण सगळं झालंय पॅक. इकडे यांचं पण आहे पॅक. मग कुठं ठेवू हे कपडे? काय कळना तर मला. ए शंभूडे, शंभू चल जेवायला. चल शिव जेवायला. राडाच राडा, सगळ्या घरामध्ये राडा पडलाय. इकडे काय नाही जास्त राडा. आणि जेवायला ना काय बनवले मी तुम्हाला दाखवते स्पेशल आज. वरी हे बघा आहे काय वरणफळ बनवले. आणि इकडं ठेवलंय मला गार व्हायला. हे गरम होतं लई. पीठ सांडलंय किचन कट्ट्यावर. लईच गरम होतं मग ठेवलं इकडं गार करायला. तर आता घेते जेवण करून. वरणफळं बनवलेत. किती दिवस झालं माझं सिंपल आहे एवढं, तरी पण चालू होतं माझं किती दिवस बनवायचं. तर ते मी आज बनवले. आता जेवायचं आहे बाबा. आणि ऊन तर बघ कसलं आहे बाहेर. लय बेकार ऊन लागते रे बाबा. आता किती वाजलेत? 2 वाजलेत. 2-2:30 वाजलेत. किती बेकार ऊन आहे. चल या बाळा, य चल जेवायला. चल या आपण खाऊ. चल वरणफळं खाऊ. वरणफळं या. भैया य. आता ना हे दोघं खातात बरं का. दोघं पण खातात. दाम वडावडी नाही वडावडी नाही. खाली बस. मी चारते. वडावडी करायची नाही बिलकुल. इकडे धर. नीट खायचं, खाली नाही गाळायचे. नीट खा. छान आहे. माझे आहे ना, माझ्या दोन्ही बाळांना मी अशी सवय लावली की, म्हणजे एवढेच आहेत बरं का, पण सगळं ते तिखट खातात. म्हणजे जेवढं मी बनवते ना घरात तेवढं ते तिखट पण खातात. आणि जे काय बनवल ना, इकडे बाळा, म्हणजे जे काय बनवल ना मी आम्हाला, ते सगळं खातात माझे दोन्ही बाळ. माझा शंभू खातो आणि माझा शिव पण खातो. शिवचं तर काय हेच नाही म्हणा. शंभू पण खातो माझा. हे ना बेसन भाकर खाते, भेंडी भाकर, गवार, जे काय बनल. जेवढं जास्त काय तिखट बनतच नाही मी, बनवत नाही. ह्यांच्या म्हणजे मिस्टरांना काय माझे जास्त तिखट ते खातच नाहीत. बिलकुल तिखट खात नाहीत. एकदम सप्पक खातात. आणि म्हणजे जसं जेवढं बनवते ना मी तिखट, तेवढं ते हे दोघं पण खातात बरं का. तिखट खात्यात, बेसन भाकर खात्यात, भेंडी भाकर खात्यात, सगळं खात्यात माझे बाळ. अशी सवय लावली मी, आहे ना मम्मा. भाकर खात्यात, सगळं खात्यात. तुला आवडलं का सांग? आवडलं का सांग? छान आहे. छान आहे म्हण. छान आहे बोल. छान आहे मम्मा असं म्हण ना. मग जा, तुला नाही चालणार मी. खाली बस. खाली बस. तू नाही वडावडी करायची. चल धर. दादा, दादा, बाळा. शिव तिकडं बसला एकटंच. चालय त्याचं शिवचं. दादा, त्याला नाही खायचं वाटतं, आहे ना दादाला. तो पण खातो.
तर चला आता आम्ही घेतो खाऊन. आता शंभू काय करतोय, वडावडी करायला लागला, त्यामुळं काही हे करता येणार नाही मला. चला घेते जेवण करून. हे दोघं आहे ना, झोप चालू आहे त्या दोघांची. तोपर्यंत मी काय केलं, कपडे पहिलं धुवून घेतले आणि नंतर फरशी पण सगळी स्वच्छ करून घेतली. तुम्हाला दाखवते. ते दोघं झोपेत आहेत. त्या दोघांची झोप चालली आणि मलाच नाही कळलं मी कसं कसं काम केलं, का माहिती एवढं हे पटकन. आणि इकडे बघा, माझ्यासाठी चहा बनवायला ठेवलेले आणि पाणी पित होते, तर काय सगळ्या चहा उतू गेला आहे. कशाचं काय पाणी प्यावं म्हणलं तर काय सगळा राडाच होऊन बसला. आणि भांडे काही नाही, भांडे आहेत थोडेसे. म्हणलं चहा पिऊन घेतलं ना मग हे करावं, घासावं. आणि स्वयंपाक पण पटकन करणार आहे मी, कारण रात्री मला एवढा उशीर झाला होता बाई, काय सांगणार आता. लय उशीर झालेला रात्री मला स्वयंपाक सगळं करायला. ऊन कमी झालं आहे आत्ता, तर दुपारी किती बेकार ऊन होतं. एक कामाला उशीर झाला ना तर सगळ्या कामाला उशीरच होतो. म्हणून आज ना मी म्हणजे ठरवलं लवकरच उरकणार आहे रात्रीचा ब्लॉग. आता लवकरच म्हणजे काम उरकणार आहे बरं का माझं. मी रात्री किती 9 वाजता मी स्वयंपाकाला लागले होते, लय उशीर झालेला. आणि रात्रीचं म्हणजे मी रात्रीचा ब्लॉग टाकते, तर म्हणजे कसं कधी पण टाकते, म्हणजे टाईमच नाही त्याला. कधी 10 वाजता, तर कधी 11, कधी 12. म्हणजे नेट पण दिवसभर म्हणजे संपते ना, त्यामुळं कसं कधी कधी 12 वाजता हे व्हिडिओ अपलोड होतो आहे. उशीर झाला की उशिराच अपलोड होणार की मग, त्यामुळं काय त्या ह्याचा व्हिडिओचा काय टाईमच नाही. त्यामुळं मग आजपासून म्हटलं की टाईम ठरवावं, म्हणजे माझे जर कामं हे उरकलेल्या घरातले, तर तसं मला हे पण करता येईल वेळेवर, म्हणजे ब्लॉग पण टाकता येईल म्हणलं. म्हणून लवकरच उरकायचं ठरवलं आहे आता. तर चला आता पहिलं काय करणार आहे, मी चहा पिऊन